तुकोबराय आम्हाला ही निष्ठा सांगतात, भगवंता प्रतीची निष्ठा. मारुतीरायांची निष्ठा अशी विलक्षण होती की या प्रसंगामध्ये ज्यावेळी रामराय बसलेत सिंहासनावरती, शेजारी जानकी माता आहेत आणि आता प्रसाद द्यायचं चाललंय सगळ्यांना, सगळ्यांना खात्री होती की सगळ्यात पहिला प्रसाद कुणाला मिळणार? कुणाला मिळणार? मारुतीरायांना. जागे आहेत ना सगळे? मारुतीरायाला पहिला प्रसाद मिळणार, सगळ्यांना खात्री होती. पण नाही. लक्ष्मण महाराजांच्या हातामध्ये यादी होती. लक्ष्मणाने यादी वाचली. युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सगळे आले प्रसाद घ्यायला. सगळ्यांची मोठी रांग लागली. मारुतीरायाचं नावच कोणी घेतलं नाही. फार वाईट वाटलं आमच्या मारुतीरायांना. किती वाईट वाटावं. म्हणून आपण दिसलो नसू कदाचित भगवंतांना, म्हणून असे समोर आले आणि अशी मान वर केली देवांकडे. मी इथे आहे म्हणाले. खुणवून सांगेन. फोटोत कशी मान वर करतो आपण, ग्रुप फोटोत करतो की नाही? आपण दिसलो पाहिजे. मारुतीराय समोर आले, म्हणले मी कदाचित देवाला दिसलो नसेल म्हणून मी इथे आहे देवा, इथे आहे. पण मारुतीरायांकडे बघितलं आणि रामांनी मान खाली घातली. रामांनी मान खाली घातल्याबरोबर टचकन डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, रामा माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण नाही वाटत आता? मग ज्या देहाकडे तुम्हाला बघावंसं वाटत नाही तो देह मी ठेवू तरी कशाला? चाललो म्हणाला मी. मला दुसरं काही नको. मला तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची एक पाकळी जरी तुम्ही मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. नाही दिला. माघारी वळणे एवढ्यात सीतामाईंचं लक्ष गेलं. सीतामाई म्हणल्या, मारुते थांब म्हणाल्या, थांब. एवढा आनंद झाला. मारुतीराय मनात म्हणतात, बाप विसरला पण माझी आई नाही विसरली. एवढा आनंद झाला. उड्या मारतच अक्षरशः जानकी आईंकडे जाऊन बसले. आणि आता पार्टी बदलली. आता पक्ष बदलायला वेळ लागतो का? किती झटपट पक्ष बदलले जातात. मारुतीरायांनी मी काही बोलत नाही बरं, तुम्ही का हसताय? मला काही कळत नाही. मारुतीरायांनी पक्ष बदलला आणि इकडे सीतामाईंच्या पक्षात येऊन बसले. आणि मारुतीरायांच्या मस्तकावरून असा हात फिरवला. सीतामाईंनी म्हणाल्या, मारुते किती कष्टलास, किती झिजलास आमच्यासाठी. स्वतःसाठी नाही, आमच्यासाठी झिजलास, आमच्यासाठी कष्टलास. किती केलंस रे आमच्या करता. आज तू नसतास तर कसं झालं असतं सगळं. रावणाचा वध कसा झाला असता. माझा शोध लंकेला येऊन कुणी घेतला असता. लंका कुणी पेटवली असती. अहि रावणाच्या महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं. द्रोणागिरी कुणी उचलला असता. मारुते तू नसता तर काहीच शक्य नव्हतं. मारुते किती कष्टलास. हे बघ तुला मी प्रसाद देते. असं म्हणून आईसाहेबांनी गळ्यातला तो कंठा काढला. रत्न जडित पृथ्वी मुलाचा एक एक कंठा काढला आणि मारुतीरायांच्या हातात दिला. त्या कंठातनं सगळं समोरचं दृश्य दिसत होतं. राम सीता, कारण बरोबर हिरा होता तो. समोरचं दृश्य दिसायचं. एवढा आनंद झाला. म्हटले मला हेच हवं होतं आई. धावत बाहेर आनंदाने गेले. सीतामाई हळूच म्हणल्या, बघा असं कळावं लागतं तुम्हाला तर का आई. बहुतेक हे वाक्य तेव्हापासून नाही घराघरात. तुम्हाला का आई कळत नाही? गप्प बसा. आहे की नाही? आमच्या सोबत आहेत तरी मी आपल्या धाडसाने बोलून घेते आज. हे घराघरातलं वाक्य. पण मला असं म्हणायचंय की ज्यावेळी सीतामाईंनी रामांकडे पाहिलं तेव्हा रामप्रभू म्हणतात, माझ्या भक्ताच्या नादी तू लागू नकोस. रामप्रभू मारुतीराय बाहेर निघून गेले. काही क्षण झाला आणि धडकन आवाज झाला बाहेर. एक दूत पहारेकरी धावत आला. म्हणला, आईसाहेब तुम्ही दिलेला रत्नांचा हिऱ्यांचा कंठा फोडला म्हणले त्यांनी. आईसाहेब चिडल्या. त्याला आत बोलावलं. म्हणाले, मारुते अरे का मी एवढं तुला दिलं, प्रसाद दिला आणि तू फोडून टाकलास. काय करू म्हणाला आई. माझा राम त्याच्यामध्ये नाहीये. माझा राम त्याच्यात नाही. राम नाही. एवढं राम राम करतो तुझ्यात तरी आहे का रे राम? तुझ्यात आहे राम? आणि मारुतीरायांनी या प्रसंगामध्ये छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दिले सीतामाईचे. म्हणाले, रामच काय आईसाहेब तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा जानकी
गोड प्रमाणे साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार। निष्ठावान भक्ताला काय अनुभव मिळतो? हृदयामध्ये भगवंताला प्रतिष्ठित केलं, सगळे अवाक झाले। आता खरं तर हे कोड आमच्या जनाबाईंनी सुद्धा सोडवलंय बरं का। लोक म्हणतात हृदयात देवाला कसं बसवायचं निष्ठेनी, हृदयात देवाला कसं बसवायचं? ताई इथं आहेत आमच्या, मी आज मुद्दाम ऐकूनच जाणार आहे, मी तेवढ्यासाठी झाली आहे। धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा हृदयामध्ये भगवंताला साठवणं हे जे कोड तुम्हाला मला पडतं, सावतोबांनी त्याला साठवलं होतं हृदयात। निष्ठा होती, निष्ठावंत भाव होता आणि म्हणून हृदयामध्ये त्याला साठवता आलं। आता तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर एक मस्त विडा घ्यायचा सावतोबांसारखा आणि करायचा प्रयत्न त्याला हृदयात साठवायचा, जमेल का? धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला दाता साठविला दाता हे लोकाचा सावता सावता सागर प्रेमाचे आगर। हे कशामुळे झालं? फक्त निष्ठेमुळे। तुकोबराय सांगतात तो भाव होता, ती निष्ठा पक्की होती। परिणामी मारुतीरायांना सुद्धा भेटायला प्रभू रामचंद्र उठले होते सिंहासनावरनं, धावत गेले। वाह फकीरी क्या है अमीरी दासी तेरे चरणों की, धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना। काय दिलं? या निष्ठेचं फळ काय मिळालं? कडकडून मिठी मारली आणि बाजूला झाले। आता तो जो चित्र आहे ते जुना फोटो आहे बघा, तुमच्यापैकी अनेक जणांनी पाहिला असेल। मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर आहे आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे, कडकडून आलिंगन आहे। मला सांगा, ही भेट देह पातळीवरची होती का हो? नाही। बाजूला झाले आणि प्रभू विचारतात, सांग मारुते तू कोण आहेस, तू कोण आहेस? तेव्हा मारुतीराय म्हणतात, देह बुद्ध्या तू दासोहम। देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला रामा विचारत असाल तर मी तुमचा दास आहे।
जीवबुद्ध्यात्वदंशकः, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्मबुद्ध्यात्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः, आत्मपातळीवर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. हा अनुभव मारुतीरायांना दिला होता भगवंतांनी या प्रसंगात. आमच्या जनाबाईंना हा प्रसंगात अनुभव दिला होता. सगळ्यांनी विचारावं, सगळ्यांना दिसतोय पांडुरंग, बाई तुला कुठं कसा दिसेना, असा लपवलायस तरी कुठं. म्हणून जनाबाई म्हणतात लपवायचं कुठं आहे, हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. हे सगळं जर फळ कशाचं असेल ना तर ते निष्ठेचं आहे श्रोते हो. आणि चौथा मी शेवटचा एक भाव सांगितला होता तुम्हाला, माधुर्य भाव. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी एक भाकीत असं वर्तवलंय. आज जर तुम्ही आळंदीला गेलात तर गाभाऱ्यामध्ये म्हणजे कारंजा मंडपामध्ये ज्यांचा फोटो लागलाय असे मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अंध होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं, पण माऊलींवर इतकं प्रेम केलं. त्यांचं भाकीत आहे, वारकरी पंथ हा विश्वपंथ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि गुलाबराव महाराजांचं जी भक्ती होती की नाही त्याला माधुर्य उपासना म्हणायचे. गोपी भावामध्ये पुरुषाचा देह पुरुषाचा, पण भक्ती मात्र स्त्रीची, वात्सल्य स्त्रीचं. आमच्या सातारकडे तुम्ही आलात तर गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत आहेत. त्यांचे गुरुजी आपल्याच जवळ नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये येहळगाव नावाचं गाव आहे. त्या गावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव. मधुरा भक्तीची उपासना आहे, राधा भावात, देह पुरुषाचा पण कधी कधी स्त्रीचे अलंकार परिधान करावेत. लोकांनी त्यांना वेड्यात काढावं. अशी माणसं समाजाला विक्षिप्त वाटतात श्रोते हो. आमचे अलीकडचे अनेक संत, पण ते कुठल्या स्थितीला गेलेले असतात माहितीये का. असो ऐसा कोठे आठवा विदेही भोगू दशा, देहात असून देहाचं तादात्म्य नाही. अशी माणसं म्हणजे संत होते, निष्ठा पक्क्या होत्या म्हणून हे घडत होतं. तुमच्या माझ्या निष्ठा पक्क्या नाही. कीर्तनावर तरी निष्ठा आहे का आमची? नाही म्हणताय, नाही म्हणताय. मस्त माना आलं होतं, अजिबात नाही. आपण बसलो कशाला इथे. विठ्ठल महाराज डोलत होते आनंदामध्ये. आम्ही पण डोलतो, आम्ही कीर्तनात डोलतो. काही असे डोलतात, काही असे डोलतात. प्रकार आहेत की नाही डोलण्याचे. आमची निष्ठा पक्की नाही म्हणून हे घडतं श्रोते हो. तुकोबरायांनी भगवंतावरची निष्ठा शिकवली. आणि काय लागतं हो देवाला माझ्या, काय लागतं? काही नाही लागत. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला,
कशाची भूक आहे त्याला? देवभावाचा भुकेला. त्याच्यासाठी तो वैकुंठ सोडून आला हो तुमच्या माझ्याकरता. आणि खरं सांगू का, त्याच्यावर प्रेमाने निष्ठेने भक्ती करणारं कुणीच नाही. तुम्ही आम्ही सगळे लबाड भक्त आहे, नतदृष्ट माणसं आम्ही, नतद्रष्ट. आम्ही लबाड भक्ती करतो आनंदाने. फक्त त्याला मागणारे संत, निष्ठेने त्याच्या पायी जाणारे आणि त्याकरता वाटेल तो त्याग करण्याची तयारी असलेले संत, हे फक्त संतच होते. भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे, त्रिभुवन विभव हे तवेप्य